एका वृद्ध महिलेला घरात डांबून तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याने चोरल्या। मात्र नयानगर पोलिसांनी आरोपीला 48 तासांच्या आत बेड्या ठोकल्या। मीरा रोड मध्ये 72 वर्षे वृद्ध महिलेला तब्बल 8 तास घरात डांबून ठेवून तिच्या बांगड्या घेऊन फरार झालेल्या चोराला पकडण्यात नयानगर पोलिसांना यश मिळाले आहे। ऑनलाईन जुगारात कर्जबाजारी झाल्याने हे कृत्य केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले। नयानगर येथील लक्ष्मी पार्क इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर 72 वर्षीय फातिमा जुवाले या वृद्ध महिला घरात एकट्याच राहतात। बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास एक व्यक्ती इलेक्ट्रिशियन असल्याचे सांगून महिलेच्या घरात घुसला आणि त्याने घराचे दार आतून लावून घेतले। महिलेला त्याच्यावर लगेच संशय आल्याने तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली। त्यामुळे चोराने महिलेला मारहाण करून गप्प केले। घरात शोधाशोध केल्यानंतरही काही न सापडल्यामुळे त्याने वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी काढून घेतली। मात्र इमारतीखालील दुकाने सुरू असल्यामुळे पळ काढणे कठीण होणार असल्याचे लक्षात येताच त्याने तब्बल 8 तास घरात तळ ठोकला। तसेच याबाबतची माहिती कुणाला दिल्यास पुन्हा येऊन जीवे मारणार असल्याची तो भीती दाखवत होता। या दरम्यान त्याने अनेक वेळा महिलेला मारहाण करून गळा आवळण्याचा प्रयत्न केला। सकाळी 5च्या सुमारास चोराने तेथून पळ काढला, परंतु जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला सकाळी उशिरा जाग आली। या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी सायंकाळच्या सुमारास नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यानुसार नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या पथकाने परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने 48 तासांच्या आत आरोपीला अटक केली। मोहम्मद सलीम चौधरी असे या आरोपीचे नाव आहे। तो तय्यब ज्वेलर्सच्या एका कंपनीचा कर्मचारी आहे। गेल्या काही महिन्यात ऑनलाईन जुगार खेळात 3 लाख गमावले होते। यामुळे तो कर्जबाजारी झाला होता। त्यामुळे त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे पोलिसांना त्यांनी सांगितले।